झालं साहेब भाऊ आणि आप्पा लही झाल्या यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा नको आता ही मोठी मोठी नावे नको आता ही मोठी मोठी नावे वंदे मातरम जय महाराष्ट्र। आज आपण पाहत आहात की गेल्या वर्षभरामध्ये आपण 100 ते 200 वेळा माहिती मागवलेली आहे, 100 ते 200 वेळा तक्रारी केलेल्या आहेत, पण कलेक्टर असोत, SP असोत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असोत ते कोणत्याही प्रश्नाला उत्तरं देत नाहीत। यांना दप्तर दिरंगाई कायदा किंवा कोणताही कायदा लागू नाही आहे आणि याच्या पलीकडेही आता कहर असा झालेला आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी वाहनं धावत आहेत तर त्या वाहनावरती RTO कारवाई करत आहेत, लोकांना त्रास देत आहेत आणि ज्या अवजड वाहनं आहेत, जी ओव्हरलोड आहेत, वाळूच्या गाड्या आहेत, वडापचा धंदा आहे ज्याच्यामुळे ST नुकसानीमध्ये जात आहे, या सगळ्या धंद्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 कोटीचा हप्ता RTO घेत आहेत। या RTOंची इथं नेमणूक झाली आणि नियमाला डावलून याच ठिकाणी RTOंना पदस्थापना देण्यात आली। तर इतका भोंगळ कारभार या रत्नागिरीमध्ये सुरू आहे आणि याला जाब विचारण्यासाठी नागरिक शांत आहेत। या नागरिकांना जागा करण्यासाठी आणि या RTOच्या ऑफिसमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सगळे पुरावे आम्ही शासनाकडे दिलेले आहेत, कॉल रेकॉर्डिंग दिलेले आहेत आणि याच्यावर कारवाई करण्याची मागणी यामार्फत केलेली आहे आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि वाहतूक संघटना यांच्या वतीनं हे आंदोलन सुरूच राहणार आहे। तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण RTO साहेबांनी आपल्या या सर्व आरोपांचा जाब दिला पाहिजे। 5 कोटी रुपये कुठून जमा होतात, कोणती व्यक्ती किती हप्ता घेते याची सगळी यादी RTO ऑफिस मेन साहेबांना, SPंना, कलेक्टरना सगळ्यांना दिली आहे, मुख्यमंत्र्यांनाही दिलेली आहे, पण यांच्यावर कारवाई का होत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह आम्ही चालू ठेवणार आहोत। जनतेला जर वाटत असेल की आपल्यावर अन्याय होतो तर या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवायचा आहे। वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद। नमस्कार। निर्भय महाराष्ट्र पार्टी व जनता मालक, आपण जनता मालक आहोत आणि तरी आपण सेवकांना प्रश्न विचारत नाही म्हणून आज लोकशाही आजारी आहे। हे आजार पण दूर करायचं असेल तर प्रत्येक नागरिकाने मालक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आज आमच्या मंत्र्या खासदारावरती आम्ही दिवसाला 40-50 लाख रुपये खर्च करतोय। लोकशाही फक्त मत देण्याने जिवंत राहत नाही तर ती प्रश्न विचारण्याने मजबूत होते। आम्हाला सत्ता नको आहे, आम्हाला सत्याचा लढा हवा आहे, हीच खरी आपली जनशक्ती आहे। व्हेन पीपल फॉरगेट देअर पॉवर करप्शन बिकम्स देअर रूल्स। या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला आवाहन करतो, लोकशाही वाचवायची असेल तर प्रश्न विचारायला शिका, सेवकांना जबाबदार ठेवा आणि लोकशाहीची खरी ताकद दाखवा। राजकारण हे चांगलं आहे, राजकारणाची गटरगंगा करणाऱ्या लोकांना राजकारणातून बाहेर काढा आणि तुम्ही स्वतः सामान्य नागरिक म्हणून निवडणूक लढवा, प्रश्न विचारा, आम्हाला भेट द्या, आमची ऊर्जा वाढवा, आम्हाला साथ द्या आणि साथ देता येत नसेल तर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा। लोकशाहीची नाडी जिवंत ठेवायची असेल प्रत्येकाला ही भूमिका जबाबदारीने वठवावी लागेल। हा सत्याग्रह राजकारणाविरोधात नसून जनतेच्या जाणीवेसाठीचा हा लढा आहे। टुगेदर वी राइज फॉर ट्रूथ, फॉर जस्टिस, फॉर इंडिया। ओढ तू आजा या प्रश्नांना मुख्या तुझ्या रे ह्या शब्दांना होऊन गप्प किती राहशी, होऊन गप्प किती राहशी, फुटू देता हो नाही दिशांना। निर्भीड होऊन निर्भय राहून, निर्भीड होऊन निर्भय राहून वाघा तरी जगावे। नको आता ही मोठी मोठी नावे नको आता ही मोठी मोठी नावे, आम्हाला हवेत जितेंद्र